बहिणीसनी घेतली नवीन गाडी ना, इकडं आवरी हवा चालू होती का पडदा उरवायची पण गरज नव्हती. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये ना. बऱ्याच दिवस ब्लॉग टाकला नाही, म्हणजे असं समजू नका का रोहित म्हात्रे गायब झाले ना. मग जरासं पण टाइम न वेस्ट करताना निघलो आम्ही डोंबिवलीला जायला ना. कायला चालले ते आता तुम्हाला माहितीच ना. मग पोहोचलो इकडे शोरूम ना, लावल्या आपल्या गाड्या पार्किंगला. तर तुम्हाला वाटत असेल यो कटप्पा कोण, तर यो कटप्पा नसून राजादा होता ना. मग केली इकडे शोरूम मध्ये एंट्री ना. इकडे आतमध्ये बसलेली अण्णा सा ना. अण्णा तर बाकी माझ्याच ब्लॉगची मिमिक्री करी होता ना. मग 5 ट्रायल नंतर केली इकडे बहिणीसनी फायनली सिग्नेचर. आता या शोरूम वाले अशी गाडी उतरणी येऊ लावले. आता जाऊ दे, मी काय बोलत नाही ना. तर तुम्ही बोलायला येऊन असताना आवड होत. हाय सुलुलुलु. हॅलो सुलुलुलु. हॅलो लुलुलुलु. आता या गाडीच्या नंबर प्लेट वर विक्टोरीच नाव ना. यो भाचाच बघा का बोलत या गाडीचा नंबर असं करत. नाव है तो एरिया. अच्छा जी, ऐसा है क्या? इकडे गाडीची नकली चावी देऊन पण झाली ना. आरती करून पण झाली ना. नारळ पण फोरला ना. सगळ्यांचा फोटो शूट पण झाला ना. मग त्याच्यानंतर गाडीची परत अनबॉक्सिंग करायला घेतले. वाह रे दुनिया. जाऊ दे आता, सगळी त्याच करताना मग आम्ही पण त्याच करू ना. इकडे बापूस पोऱ्या कसं व्हिडिओ कॉल मध्ये बिझी आहेत बघा ना. पारच भाईच्या तिकडे इराणच्या समुद्रात जहाजी अटकल्या. तर भाई जरा इकडे कॉल अटेंड करी होता ना. मग करता इथंच ब्लॉगला एंड.